तर तुम्ही बघू शकता बाजरीची भाकर लावून घेतली पप्पांनी। तुम्ही बघू शकता गाळाला मासा लागलाय, तर तो चिलापी मासा आहे, बघू शकता मासा लागलाय गाळाला। तर तो मासा मध्ये आहे, बघू शकता मासा कडेला आलाय आणि काका पकडायला गेल्यात, बघू शकता। आणि तो मासा पकडलेला आहे आणि तो कानाचा मासा आहे, बघू शकता मोठ्या साईजचा। पप्पांनी चिलापी मासा पकडलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर तुम्ही बघू शकता एवढे मासे पकडल्यात गाळाने। हाय मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहे गाळाने मासे पकडायला। तर तिकडे वरती चाललो आहे, बघू शकता पप्पांनी मी वरती चाललेलो आहे। तर बघू शकता इंद्रायणी नदी आहे, तर तिकडे वरती जाणार आहे। आमच्या आधी एक जण आलाय, तर बघू त्याला मासे घावलेत की नाही ते। तर तो काका आहे, तर बघू शकता इकडे आलेलो आहे, बघू त्याला मासे भेटलेत की नाही ते। तर बघू शकता मासे पकडलेले त्याने। तर बघू शकता भाकर लावून घेतोय गाळाला। तर अशा प्रकारे लावायची आपल्याला भाकर। तर ती बाजरीची भाकर आहे आणि आम्ही लावून घेतलेली आहे। तर बघूया आपल्याला मासे लागतात की नाही ते। तर बघू शकता मासा गुंतलेला आहे आपल्याला गाळाला। तर बघूया कोणता मासा येतो। तर बघू शकता चिलापी मासा गुंतलेला आहे आपल्या गाळाला, बघू शकता जरा चांगली साईज आहे। तर बघू शकता आपल्याला मासा लागलेला आहे इथं। तर बघू कोणता मासा येतो। कानूसा मासा लागलाय गाळाला। तर बघूया आपल्याला भेटतोय की नाही तो मासा। तर बघू शकता कानूसा मासा आहे, चांगल्या साईजचा जबरदस्त असा मासा भेटलेला आहे आपल्याला। तर हा भाकरीला नाही लागलेला, चपातीला धरलेला आहे, बघू शकता। तर तुम्ही बघू शकता पप्पांनी मासा धरलेला आहे। तर बघू शकता चिलापी मासा आहे तो। तर बघू शकता चांगल्या साईजचा आपल्याला गावलेला आहे चिलापी मासा। बघू शकता एवढे मासे धरलेले आम्ही। तर हे गाळाने पकडलेले मासे बघू शकता एवढे पकडले।